नमस्कार मित्रमैत्रिणींनो, पहिल्या पावसात आपल्या शेतात आणि परसात उगवणारी चवळीची कोवळी पाने आज आपण घेऊन आलो आहोत। ही भाजी केवळ चविष्ट नाही तर खूप पौष्टिक आणि आरोग्यदायी देखील आहे। कोकणात पहिला पाऊस पडला की अशा रानभाज्यांची मेजवानी सुरू होते। आज आपण अगदी सोप्या पद्धतीने ओलं खोबरं घालून स्वादिष्ट चवळीच्या पाल्याची भाजी बनवणार आहोत। ही भाजी भाकरी, पोळी किंवा गरमागरम भातासोबत खूप छान लागते। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही ही भाजी कधी खाल्ली आहे का ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया। ही बघा, ही भाजी मस्त अशी चवळीची भाजी, बिया टाकलेल्या त्या उगवलेल्या आहेत पहिल्या पावसात आणि त्याची कोवळा जो पाला असतो तो काढून घ्यायचा आहे कुटून। हा बघा, चवळीचा जो कोवळा पाला असतो तो मी काढून घेतलेला आहे आणि 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलाय। आता हा कोवळा पाला चिरून घ्यायचा आहे बारीक विळीवर किंवा सुरीने। हा बघा, विळीवर मी चिरून घेतला आहे आणि भाजी बनवण्यासाठी मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 4 ते 5 आणि 2 मोठे कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून आणि ओलं खोबरं थोडंसं घेतलेलं आहे। आता भाजी बनवायला घेऊया। त्यासाठी मी कढई गरम करत ठेवलेली आणि त्यामध्ये 2 चमचे छोटे तेल टाकून घेतलेलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये मिरच्या टाकायच्या आहेत। अर्धा ते 1 मिनिट मिरच्या परतून घ्यायच्या आहेत आणि मग कांदा टाकायचा आहे आणि कांदा पण थोडा नरम व्हायला द्यायचा आहे तेलामध्ये। हा बघा, कांदा 1 ते 2 मिनिटं तेलामध्ये परतल्यावरती नरम होतो आणि मग आपण जी भाजी चिरून घेतलेली आहे ती पण टाकायची आहे सर्व आणि व्यवस्थित अशी कांदा आणि मिरचीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे। या भाजीमध्ये आता अर्धा चमचा चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। जास्त मीठ टाकायचं नाही आहे कारण पालेभाजी ही नंतर आटली जाते आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पालेभाजीमध्ये आणि मंद आचेवरती झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे भाजी। 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत भाजी शिजत ठेवून। आता झाकण काढून घेऊ आणि व्यवस्थित अशी पुन्हा मिक्स करून घेऊयात। हे बघा, भाजी आटून केवढीशी झाली आहे बघा आणि जरासं अजून पाणी वाटतंय म्हणून ते मी अर्धा ते 1 मिनिट ठेवते अजून। हे बघा, मस्त अशी आपली भाजी बनून तयार आहे। त्यामध्ये आता आपण टाकू ओलं खोबरं आणि व्यवस्थित असं भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। ही बघा, मस्त अशी चवळीच्या पाल्याची भाजी आपली बनून तयार आहे। ही भाजी तांदळाच्या भाकरीसोबत खायला भारीच लागते आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच पारंपरिक कोकणी रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। बाय बाय।